नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया उपवासाचे साबुदाणा वडे। हे पहा, इथे साबुदाणा वडे आपले तयार आहेत। छान असे टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि त्याच्याबरोबरच उपवासाची चटणी आपण बनवत आहोत। छान असे कुरकुरीत खमंग आपले साबुदाणा वडे झालेले आहेत। चला तर मग याची साहित्य आणि कृती आपण पाहूया। इथे मी 2 कप साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। छान असा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि एक रात्रभर भिजत घालायचा आहे आपल्याला। थोडंसं एक अर्धा इंच पाणी वरती साबुदाण्यावरती ठेवायचं आणि रात्रभर हा साबुदाणा भिजायला पाहिजे। जेव्हा आपल्याला वडे करायचे असतात तेव्हा वड्यासाठी साबुदाणा जर छान भिजला तर त्याचे वडे अप्रतिम होतात। तर इथं पहा, आपण साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये आपण 2 ते 3 मीडियम साईजचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत। उकडलेले बटाटे, त्याचबरोबर आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण एकदम बारीक करून घेतलेला आहे। कूट मी जाडसर ठेवलेला नाही आहे। कूट जर जाडसर ठेवला तर आपण जेव्हा वडे तळतो तेव्हा त्यातून शेंगदाणे बाहेर येण्याचा संभव असतो। तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण छोटी वाटी म्हणजे मीडियम साईजची वाटी एक भरून घेतलेला आहे। आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत। आता या ठिकाणी जर तुम्ही जिरे खात असाल तर मिरची आणि जिऱ्याचं वाटण करून घ्या। आता माझ्याकडे जिरे उपवासाला चालत नाही म्हणून मी घेतलेलं नाही आहे। तर इथं 3 ते 4 मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे। साखर ऑप्शनल आहे मंडळी, तुम्हाला चालत असेल तर घातली तरी चालते, पण साखरेमुळे छान चव येते वड्यांना। आता इथं जे मी वड्याचं मिश्रण मळलेलं आहे ते तुम्ही पाहत असाल, खूप दाबून दाबून असं व्यवस्थित मिश्रण मी मळून घेतलेलं आहे। आणि जेवढं आपण एकजीव करून घेऊ, बटाटा, साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, हे एकजीव तुम्ही व्यवस्थित जेवढं करून घेणार तेवढे आपले वडे खूप छान होतात। तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत। थोडंसं मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे वडे आपण थापून घेऊया। छान असा एक गोळा करून घ्यायचा, तो गोल असा गोळा करायचा आणि हाताच्या तळव्यावरती आपल्याला हे वडे थापून घ्यायचे। हे पहा, अशा प्रकारे हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला जशी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वडे करून घ्या। इथे पहा, मी दाखवते तुम्हाला। आणि मी तुपाचा हात घेतलेला आहे। मी ते पाणी अजिबातसुद्धा पाणी हाताला वापरलेलं नाही आहे। पाणी वापरायचं नाही आपल्याला वड्याला। तूप किंवा तेल घ्या, शेंगदाण्याचं तेल घ्या, जे उपवासाला चालतं ते तेल, किंवा मग तूप घ्या आणि थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि मगच हे वडे आपल्याला थापायचे आहेत। इथं पहा, व्यवस्थित मी जे मिश्रण आहे, साबुदाणा, बटाटे, जे शेंगदाणे आपण घेतलेत, व्यवस्थित मिश्रण आणि अगदी परफेक्ट मेजरमेंट जर तुम्ही घेतलं तर वडे कधीच बिघडणार नाहीत। व्यवस्थित असे हे छान वडे होतात, तेलामध्ये फुटत नाहीत, खुसखुशीत अगदी कुरकुरीत वडे होतात। आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत असा हा वडा होतो। हे पहा, इथं मी वडे तुम्हाला थापून दाखवते। एकदम 4 ते 5 वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। तेल गरम करायला ठेवायचं, बारीक गॅसवरती तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि एकदम 5 ते 6 वडे थापून घ्यायचे। जेवढी तुमची कढई आहे त्याच्यामध्ये जेवढे वडे बसतील तेवढे आपल्याला थापून घ्यायचे। आता इथं पहा, तेल छान गरम झालेलं आहे आपलं आणि आता आपण हे वडे तेलामध्ये सोडूया। हे पहा, जेवढे आपण वडे बसतील कढईमध्ये तेवढे वडे आपण सोडून घेऊया। आणि हे वडे तेलात टाकले आपल्याला लगेच अजिबातसुद्धा त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही आहे, किंवा उलटनं तुम्ही लगेच लावू नका, नाही तर वडे फुटतील किंवा तेलामध्ये पसरतील। एक 2 ते 3 मिनटं जाऊ द्या व्यवस्थित। हे वडे छान असे आपल्याला थोडंसं बघतो आपण, बघतानाच कळतं की हे वडे आता थोडेसे असे वरती तरंगायला लागलेत। अशा वेळेला हे वडे, हे पहा, मग तुम्ही झाऱ्याच्या साह्याने थोडे असे एकसारखे करून घ्या। हे पहा, पण जेव्हा वडे आपण तेलामध्ये तळतो, तेलामध्ये टाकले अजिबात त्याला झारा किंवा चमचा लावू नका आणि आपोआप वडे खालच्या बाजूने तळले गेले की वरती असे तेलावरती तरंगतात। हे पहा, आणि असं समजायचं आपले असे वडे तरंगायला लागले की समजायचं की आपलं वड्याचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट झालेलं आहे। जे आपण वड्यासाठी सामग्री घेतलेली आहे, जे जिन्नस घेतलेत ते अगदी व्यवस्थित मोजमाप व्यवस्थित झालेलं आहे। आणि अशा प्रकारे हे पहा, वडे तेलावरती तरंगत आहेत। आणि एक गोष्ट करायची, तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचेत आपल्याला। छान असा खरपूस कलर, तांबूस कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आपल्याला। एक बॅच तळायला आपल्याला 5 ते 7 मिनटं आरामशीर लागतात। हे पहा, अगदी 7 ते 8 मिनिट, अगदी 5 ते 7 मोजून आपण नाही सांगू शकत, पण 7 ते 8 मिनटामध्ये एक बॅच आपली तळून होते। हे पहा,
असे छान खरपूस आपल्याला मिडियम गॅसवरती वडे तळून घ्यायचेत. अगदी उपवास असो किंवा नसो, तुम्ही ह्या वड्याचा स्वाद कधीही घेऊ शकता. उपवासाला जर तुम्ही करत असाल तर जिरे कोथिंबीर चालत असेल तर थोडीशी टाका, नाही नसेल चालत तर नाही टाकली तरी चालेल. पण ज्यावेळेस उपवास नसेल त्यावेळेस थोडंसं जिरे कोथिंबीर टाकून पहा तुम्ही, अप्रतिम चवीचे हे वडे होतात. आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण दुसरी बॅचही तळून घेऊ. तुम्हाला दिसत असेल मंडळी, तेलामध्ये आपण वडा टाकला, कुठेही आपला वडा पसरला नाही किंवा फुटला नाही, व्यवस्थित टम्म फुगून वडे आपले वरती आले. याचा अर्थ आपण जो 2 वाट्या साबुदाणा म्हणजे 400 ग्राम साबुदाणा, त्याला 200 ग्राम मी बटाटे घेतलेले आहेत, 150 ग्राम आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. कूटही आपण एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. त्याच्यामुळं हे वड्याचं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित एकजीव झालं. आणि जे मळताना पाहिलाच असेल तुम्ही की मी वड्याचं पीठ जेव्हा मळलं किंवा वड्याचं मिश्रण मी मळून घेतलं त्यावेळेस अगदी दाबून दाबून परातीमध्ये व्यवस्थित हा साबुदाणा, त्याच्यामध्ये बटाटे व्यवस्थित मिक्स केले आणि जो शेंगदाण्याचा कूट आहे तोही मी व्यवस्थित मिक्स केला. जेव्हा आपण बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये घालतो तेव्हा त्याला एक छान बाइंडिंग येतं आणि अशा प्रकारे वडे आपले होतात. हे पहा, आता वडेवरती तरंगतायत दिसत आहेत तुम्हाला. टाकल्या टाकल्या वडा तळाला जाऊन बसतो आणि जसा शिजत येईल तसा तो वरती येतो. टम्म असे आपले वडे छान फुगलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित झालेले आहेत. कुठेही तेलामध्ये पसरले नाही, वडा कुठेही फुटला नाही आणि छान चवीला हा वडा होतो मंडळी. करून पहा तुम्ही. इथं मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, त्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता. हे पहा, आता आपण काढून घेऊया. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे म्हणजे खरपूस असं सोनेरी रंगावरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. हे पहा, 400 ग्राम जो मी साबुदाणा घेतला त्याच्यामध्ये माझे 20 ते 22 वडे झालेले आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल छान असे टम्म फुगलेत वडे आपले आणि खूप छान वडे झालेले आहेत. चवीलाही हे एवढे छान होतात. जे साबुदाणा आहे, साबुदाण्याबरोबर जेव्हा तुम्ही बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट घालता त्याचं मिश्रण जर व्यवस्थित केलं तुम्ही तर मग खूप छान वडे होतात. आता इथं आपण झटपट अशी शेंगदाण्याची चटणी, दह्याची चटणी करूया उपवासाची. 1-2 ते 3 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता इथं हा कूट जो घेतलेला आहे मी एकदम मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, तोही मी जाडसर ठेवलेला नाही आहे. बारीक अशा ह्या कुटामध्ये आपल्याला चटणी करायची आहे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला, 4 चमचे आपण दही घेतलं आहे, थोडंसं मीठ घातलं आहे, थोडीशी साखर घातली आणि वरून आपण लाल मिरची पावडर घालतो आहे. आता इथंही तुम्ही जिरं खात असाल तर थोडीशी जिरे पावडर वरून टाका. सुंदर चवीला ही चटणी होते. करून पहा तुम्ही. आणि अशा प्रकारे उपवास स्पेशल आपले वडे आणि ही उपवासाची चटणी तयार आहे. आणि मी सांगितलं तसं तुम्हाला जर उपवासाला नसतील तुम्हाला वडे खायचे, इतर वेळेस खायचे असतील तर अवश्य त्याच्यामध्ये कोथिंबीर, जिरे घाला. सुंदर चवीला वडे होतात हे. आणि अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत. एक वडा मी तुम्हाला दाखवते कसा छान असा खरपूस आपला वडा झालेला आहे. वरच्या साईडने अगदी कुरकुरीत वडे, चटणीही आपली तयार आहे. वरून कुरकुरीत आणि आतल्या बाजूने असा पोकळ छान मऊसर वडा होतो आपला. हे पहा, छान असा आतून आपला वडा पहा, पोकळ असा खूप छान झालेला आहे आणि वरून छान कुरकुरीत झालेला आहे. आणि अशा प्रकारे चटणीमध्ये हा वडा आपल्याला डिप करायचा आहे आणि याचा स्वाद घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.